हॅलो नमस्कार, उर्मिलास ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना। तर आता सकाळचे 8 वाजले। 8 वाजता मी व्हिडिओला सुरुवात करते। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे। आज आमच्या गावातल्या शनी महाराजांच्या जत्रेला सुरुवात झाली आहे। आज 3 जून आहे। तर 3 जूनला आमच्या गावातल्या शनी महाराजांच्या जत्रेला सुरुवात झाली। काल 2 जून होती, तर 2 जूनला मशाल ग्रुपचे मुलं मशाल आणण्यासाठी शनी शिंगणापूरला गेले होते। तर ते आज परत आले। तर त्यांचं स्वागत हे ना शिवावर केलं जातं। अशी आमच्या गावची प्रथा आहे। तर शिवावर आहे ना मशालची जी स्वागत आहे ना ते केलं जातं। तर शिवापासून तर मंदिरापर्यंत गाजत वाजत ही मशाल आणली जाते। तर आता आपण चला गावात जायचं आहे। तर कशा प्रकारे आमच्या गावातले मशालीची स्वागत केलं जातं, कशा प्रकारे ती इथं आल्यानंतर तिची पूजा केली जाते हे तुम्हाला या व्हिडिओमधून पाहायला भेटेल। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर आता मी घरातून निघाले। हा गावाकडे जाण्याचा रस्ता आहे। आम्ही मळ्यामध्ये राहतो आणि आता गावात हे शनी महाराजांचं मंदिर आहे। तर आता आम्ही गावात चाललोय। तर चला आता तुम्ही बी आमच्या बरोबर। तर आम्ही गावामध्ये आलोय। गावात आल्यानंतर आहे ना मशाल पण आली होती गावामध्ये। सुरुवातीला आहे ना रस्त्यावरती खूप छान अशी रांगोळी काढली होती। रांगोळी काढल्यानंतर पुढे पाण्याचं टँकर होतं। पाण्याच्या टँकरने ना रस्ता असं सुशोभित केला जात होता। आणि त्यानंतर पाठीमागे तुळस घेऊन काही महिला होत्या। त्या महिलांच्या पाठीमागे भजनी मंडळ होतं। भजनी मंडळ हे भजन म्हणत चालले होते। तर मशालीची ही किती छान स्वागताची तयारी होती। रस्त्यावरती खूप छान अशी रांगोळी काढली होती। रस्ता बी खूप सुशोभित दिसत होता। तर भजनी मंडळ ही बघा, ही गाडी भजनी मंडळांची आहे। तर भजनी मंडळ छान असं भजन गात चालले होते। त्यांच्याबरोबर काही महिला पण होत्या आणि मुलं पण होते। तर ते पण सर्वजण भजन म्हणत चालले होते। तर यांच्या पाठीमागे ना एक ट्रॅक्टर आहे। त्या ट्रॅक्टरवरती ना शनी महाराजांचे फोटो लावलेले आहेत। तर ते फोटो पण असं मिरवून वाजत गाजतच मंदिरापर्यंत नेले जातात। फोटोच्या पाठीमागे ना आखाडी आपण म्हणतो ना, आखाडीमध्ये जे सोंग काढले जातात ना ते सोंग असे नाचवले जातात। आखाडी नाचवली जाते, म्हणजे नाचवतात। तर आखाडी नाचवल्यानंतर आहे ना त्यांच्या मागे डीजेची गाडी आहे। तर ह्या डीजेच्या गाडी बरोबरच काही पुरुष मंडळी आहे, काही महिला मंडळी आहे, महिला मंडळ आहे सॉरी। तर हे पण खूप नाचत गाजतच ज्योत ही नेली जाते। तर तुम्ही बघू शकतात खूप साऱ्या अशा महिला आहे। गावातले माळ्यातले सर्व महिला पुरुष एकत्र जमा होतात अशा वेळेस। आमच्या गावामध्ये ही एकदम आनंदाचंच वातावरण असतं। तर हे बघा, इथं हे मशाल ग्रुप आहे। तर मशाल आणलेली ह्या मुलांनी। तर मशालीचे स्वागत हे पुष्पवृष्टीने केले जाते। तुम्ही बघू शकतात डीजेवरती काही मुलं बसलेले ते पुष्पवृष्टी करतायत यांच्यावरती, मशाल जे आणले मुलांनी त्यांच्यावरती। तर एकदम मस्त शिस्त पद्धतीने ही मशाल आणली जाते। तुम्ही बघू शकता ही मशाल आहे ना शनी शिंगणापूरवरून आणली जाते। तर शिवावरच ह्या मशालीचं स्वागत केलं जातं। तिथूनच वाजत गाजत ही गावापर्यंत मंदिरापर्यंत आणली जाते। तर भरपूर असे मुलं गेले होते आमच्या गावातले मशाल आणण्यासाठी। तर आमच्या गावात हा दिवस म्हणजे एकदम आनंदाचा दिवस आहे। तर आजपासून 3.5 दिवस हे जत्रेला सुरुवात होते। मशालीची मुलं पण खूप असे रस्त्याने नाचत गाचत येतात। त्यानंतर घोडा आणलेला आहे, हा घोडा पण नाचतो। इथं महिला मंडळ पण नाचताय, तुम्ही बघू शकतात। म्हणजे सगळ्यांनाच खूप असा आनंद झाला आहे शनी महाराजांच्या जत्रेचा। तर खूप छान अशा पद्धतीने आमच्या गावातली ही जत्रा केली जाते, साजरी केली जाते। तर तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा। आमच्या गावची जत्रा आवडली का? हे बघा इथं घोडा पण नाचतोय। तर इथं मशालची मुलं पण नाचतात। याच्यानंतर आहे ना
इथं मंदिरासमोर आले मी, तर मंदिरासमोर खूप छान अशी रांगोळी काढलेली आहे. तर इथून एंट्री होते मंदिरात जाण्यासाठी. तर समोरच होम आणि त्रिशूल आहे, त्याच्यासमोरच मूर्त आहे शनी महाराजांची. तर इथं गेट समोर मशाल आली आहे, तुम्ही बघू शकता. तर किती एकदम शिस्त पद्धतीने हे मंदिरापर्यंत मशाल आली आहे. तर आता मंदिरातून मध्ये एंट्री होईल, मध्ये घेतले. आता मशाल मध्ये चालली आहे शनी महाराजांच्या मूर्तीकडे. तर आता इथं मशाल वरती नेल्यानंतर शनी महाराजांना भेटवून आणल्यानंतर इथं वरती थोड्या वेळ उभी राहते, कारण जेवढे मशाल आणायला गेलेले होते ना मुलं, त्यांना एवढ्यांना पण जे त्याचे रिलेटिव्ह आहे ना ते ओवाळतात, ऑक्शन करतात त्यांचं आलं. तर या बघा इथं सर्व महिला तुम्ही बघू शकतात, प्रत्येकजण त्याच्या म्हणजे ज्यांचे मुलं गेलेले त्यांना ऑक्शन करून घेत आहे. भरपूर असे मुलं गेले होते, सगळेच महिला मुलांचं ऑक्शन करतायत. तर नंबरशीर करतायत, तर जास्त गर्दी होऊ नये त्यामुळे. तर अशा पद्धतीने सर्व मुलांचं ऑक्शन झालं. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. तर मला ज्या पद्धतीने माहिती होती गावची यात्रा, त्या पद्धतीने मी सांगायचा प्रयत्न केला. तर कोणाला काही माहिती असेल याच्यामध्ये तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. त्यानंतर महाप्रसाद झाला. आज एकादशी होती, त्यामुळे एकादशीमुळे साबुदाण्याची खिचडीचा प्रसाद होता, तर तो सगळ्यांनी घेतला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नाही अजिबात